नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी संबंधित असणाऱ्या बाल्यावस्था आणि त्याचा कालावधी। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। हा व्हिडिओ तुम्हाला सी-टेट, टेट आणि महा-टी-ई-टीसाठी देखील उपयोगी पडू शकेल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे अवस्था आणि कालावधी। पहिली अवस्था आहे शैशवावस्था, याचा कालावधी हा 1 महिना ते 2 वर्ष इतका असतो। त्यानंतर आहे दुसरा बाल्यावस्था, याचा कालावधी 2 वर्ष ते 6 वर्ष आहे। तिसरा अवस्था आहे किशोरावस्था, याचा कालावधी 6 ते 9 वर्ष किंवा 9 ते 12 वर्ष देखील असू शकतो। त्यानंतर आहे तिसरं पौगंडावस्था, याचा कालावधी हा 12 वर्ष ते 13 वर्ष इतका मानला जातो। त्यानंतर आहे पाचवा आहे कुमारावस्था, 14 वर्ष ते 21 वर्ष ही अवस्था धरली जाते। त्यानंतर आहे तारुण्यावस्था, याचा कालावधी हा 21 वर्ष ते 40 वर्ष एवढा आहे। त्यानंतर आहे प्रौढावस्था, याचा कालावधी 40 वर्ष ते 60 वर्ष एवढा आहे। त्यानंतर आहे वृद्धावस्था, 60 वर्ष ते मृत्यूपर्यंत याचा कालावधी गृहीत धरला जातो। त्यानंतर आहे डॉक्टर R.S. जॉन किंवा हरलॉक यांच्या विकासाची अवस्था। हरलॉक यांनी विकासाचे 3 अवस्था सांगितले आहेत। पहिली अवस्था आहे विकासाचे 2 अवस्था सांगितल्या आहेत, जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था। जन्मपूर्व अवस्थेमध्ये 150 दिवसाचा कालावधी असतो। जन्मोत्तर अवस्थेमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा कालावधी हा जन्मोत्तर अवस्था म्हणून ओळखला जातो। जन्मपूर्व अवस्थेमध्ये जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था, भ्रकावस्था ह्या अवस्था दिसून येतात। त्यानंतर जन्मोत्तर अवस्थेमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, जन्मापासून ते 2 आठवडे, 2 आठवडे ते 10 आठवडे, 10 आठवडे ते जन्मापर्यंत आणि जन्मापासून ते 1 महिना हा कालावधी जन्मोत्तर अवस्था म्हणून ओळखली जाते। त्यानंतर आहे बुद्धिमापनाच्या उपपत्ती, त्यात बघूया उपपत्तिकार आणि उपपत्त्या। पहिलं आहे स्पियरमन यांचं आहे द्विघटक उपपत्ती। थॉम्सन द्विघटक उपपत्तीत सुधारणा केलेली उपपत्तीमध्ये त्यांनी सुधारणा करून आणली आहे। त्यानंतर आहे थॉर्नडाईक यांची आहे बहुघटक उपपत्ती, यांनी 4 बहुघटक उपपत्ती सांगितल्या आहेत। त्यानंतर चौथा आहे थर्स्टन यांनी अनेक घटक उपपत्ती सांगितले आहेत, त्यात त्यांनी त्याचे 7 भागामध्ये ही उपपत्ती स्पष्ट केली आहे। त्यानंतर आहे गिलफोर्ड यांची बहुआयामी उपपत्ती, यात त्यांनी 120 घटक घेऊन ही उपपत्ती मांडली आहे। त्यानंतर बघूया ज्ञानप्राप्तीचे घटक। ज्ञानप्राप्तीचे घटकामध्ये 5 घटक महत्त्वाचे आहेत। त्यात पहिलं आहे डोळा 83%, कान 11%, नाक 3.5%, त्वचा 1.5%, जीभ 1% यांनी ज्ञान प्राप्त होत असते। तर ही होती विकासाच्या अवस्था, हरलॉकच्या विकासाच्या अवस्था आणि बुद्धिमापनाच्या उपपत्ती आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीचे घटक। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, हाईप करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।